दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित वार्षिक स्पर्धा यंदा गंभीर वादात सापडली आहे। डिसेंबरमध्ये होणार असलेली स्पर्धा मार्चमध्ये आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले। स्पर्धा सुरू असताना अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाशात बसावे लागले, तर पाणी आणि जेवणाची सोयही उपलब्ध नव्हती। या परिस्थितीने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम केला, असे शिक्षकांनी सांगितले आहे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हालाबद्दल संताप व्यक्त केला आणि प्रशासनाला योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। त्यांनी म्हटले की अशा स्पर्धांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी आणि सोयी सुविधा अत्यंत आवश्यक आहेत आणि नियोजनात झालेल्या चुका या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात। स्पर्धा कौशल्य आणि प्रतिभा उभारण्यासाठी आयोजित केली जात असली तरी वेळापत्रकात होणारे बदल आणि व्यवस्थापनातील त्रुटी विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण आणत आहेत। पालक आणि शिक्षक प्रशासनाकडे सुधारणा करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत। या घटनेतून स्पष्ट झाले आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक काळजीपूर्वक केले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरण मिळू शकेल। मी कांतीलाल परदेशी, मी ठाणे जिल्हा एक कर्णबधिर विभागामध्ये स्पेशल टीचर म्हणून कार्य करतो आणि मी स्वतः स्पोर्ट्स टीचर आहे। मी नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक आपल्या दिव्यांग शाळेमध्ये मी कर्मचारी म्हणून कार्य करतो। या ठिकाणी गेल्या 30 वर्षामध्ये मी अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला दिव्यांग शाळांचे संस्थांमधून हे दिव्यांगांसाठी जो स्पोर्ट्स होता तो 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून हा साजरा केला जातो। त्याच ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये हा दिवस 3 डिसेंबरमध्ये होतो, पण गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा जे दिव्यांगांसाठी जे क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्या जवळपास मार्च एंडिंगमध्ये ज्या स्पर्धा आयोजन केल्या जातात ह्या मलाच कळलं नाही की ह्या स्पर्धा अशा का केल्या जातात। जनरली ह्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी शाळांचा एक इव्हेंट असतो, डिसेंबर जानेवारीचा, सांस्कृतिक असो क्रीडा स्पर्धा असो, पण दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार केला असता या ठिकाणी हा ग्राउंड एवढा सक्षम नाही आहे। तुम्ही या ठिकाणी बघत असाल की या दिव्यांग विद्यार्थी ते कसे फिरतात आणि त्यांचे काय हालत आहे, जेवणाची असुविधा, त्यांच्या वॉशरूमची असुविधा, त्या ठिकाणी या ठिकाणी जे सुविधा आहे या ग्राउंडची पाहिजे तशी दर्जेदार नाही आहे। आणि या ठिकाणी कोणी सक्षमीकरण अधिकारी, CO, कलेक्टर, हा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत डिसेंबर जानेवारीमध्ये दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा पूर्णपणे संपन्न झाल्या।